खाना खा के ही जाना हाँ। आज आपण बनवणार आहोत रोटी आमलेट रोल। चला तर मग बघूया रेसिपी। यासाठी लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मीठ टाकून मळलेले पीठ, चिरलेला टोमॅटो आणि एक अंडे। सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण अंडे फोडून टाकले। मग त्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो आणि चिरलेली कोथिंबीर टाकून त्याला चांगल्या पद्धतीने फेटून घेतले। या मिश्रणात आपण अर्धा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड केले। मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटले। नंतर आपण मीठ टाकून तयार केलेले पीठ आहे त्याचा एक छोटा गोळा तयार केला आणि त्याची पुरीपेक्षा थोडी मोठी होईल अशी जाडसर रोटी लाटून घेतली। एक पॅन घेऊन गॅसवर ठेवला आणि त्यावर तेल टाकून सर्वत्र पसरवून घेतले। तेल गरम झाल्यावर आपण लाटलेली रोटी तव्यावर टाकावी। या रोटीवर आपण तयार केलेले अंड्याचे जे मिश्रण आहे ते हळूवार टाकून पसरवावे। त्यानंतर त्याला 2 ते 3 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे। रोटी खालच्या बाजूने व्यवस्थित शेकल्या गेल्यावर आणि वरचा जो आपण अंड्याचा लेयर टाकला आहे तो आमलेट सारखा दिसू लागल्यानंतर रोटी हळूवार पालथी करायची आहे। त्यानंतर ही बाजू देखील 2 ते 3 मिनिट व्यवस्थितपणे वाफवून घ्यायची आहे। दोन्ही साईडने रोटी आणि आमलेट व्यवस्थित शिजले असे वाटल्यानंतर ते एका ताटामध्ये काढून नेले। रोटीचा गोल राऊंड करून छानपैकी रोल बनवायचा आणि टोमॅटो सॉस सोबत त्याला सर्व करायचा। आपण बघू शकता की किती सुंदर असा रोल तयार झालेला आहे आणि हा रोल अतिशय टेस्टी सुद्धा लागतो। टेस्टी सोबत पौष्टिकताही त्याच्यात आहे। तर आपण हे नक्की करून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। पौष्टिक खा, स्वस्थ रहा।